नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण तलाठी भरती परीक्षा होणार आहे, त्याची नोटिफिकेशन आलेली आहे आणि काही दिवसामध्येच त्याचा जो फॉर्म आहे तर तो तुम्हाला भरायचा आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जर आपण पदवी परीक्षा उत्तीर्ण असू तर आपण ही जी परीक्षा आहे तर याच्यासाठी आपण एलिजिबल आहोत, पात्र आहोत आणि आपण ही परीक्षा देऊ शकतो. जर आतापर्यंत तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल, याच्या आधी तुम्ही अभ्यास केलेला असेल तर ते तुमच्यासाठी एक्स्ट्रा बोनस असणार आहे की याचा तुम्हाला फायदा या स्पर्धा परीक्षांमध्ये, या सरळ सेवा भरतींमध्ये 100% होणार आहे. आज इथे एक छोटीशी अनाउन्समेंट आणि तुम्हाला नक्की अभ्यास कसा करायचा आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं मी सांगणार आहे. एक तर स्पर्धा खूप जास्त झालेली आहे आता. कितीही आपण बघतोय की कितीही जागा असल्या तरी कट ऑफ काही खाली येत नाहीयेत. नेहमीच मुलांची वाढ जी आहे तर ती आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये दिसते. प्रत्येक परीक्षेमध्ये जे कट ऑफ आहेत तर ते आपल्याला नेहमीच जास्त जास्त होताना दिसतात. जसं की आपण आता मुंबई पोलीसच्या परीक्षेमध्ये सुद्धा बघितलेलं होतं की त्या ठिकाणी इतक्या जास्त जागा असून सुद्धा इतका जास्त कट ऑफ लागलेला होता परीक्षेचा. आणि त्यामुळे इतकं आपल्याला कळतंय की परीक्षा दिवसेंदिवस खूप जास्त कठीण होत चाललेल्या आहेत. कारण तुम्ही अभ्यास करत नाही याचा अर्थ असा नाही की बाकीची मुलं अभ्यास करत नाहीयेत. जे अभ्यास करणारी मुलं आहेत ती कायमच अभ्यास करत असतात. हे सगळ्यांनी डोक्यात ठेवायचं आहे. आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं 4 तास 5 तास अभ्यास केला, 2-3 तास अभ्यास केला की खूप अभ्यास केला आपण, तर असं नाही. आपल्यापेक्षा सर्रास आणि खूप जास्त अभ्यास करणारी मुलं इथे आहेत. ठीक आहे. सो जर आपल्याला या स्पर्धा परीक्षांमध्ये टिकायचं आहे तर खूप जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. परीक्षेसाठी फक्त 2 महिने राहिलेले आहेत. 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी राहिलेला आहे आणि खूप जास्त जीव तोडून मेहनत करायची आहे. ठीक आहे. आता याचा जो प्रॉपर अप्रोच असला पाहिजे परीक्षेचा तो मी सांगणारच आहे. त्याच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट आहे की तलाठी भरती स्पेशल आपण टेस्ट सिरीज घेत आहोत. टोटल 4,625 इतक्या जास्त जागा आहेत आणि जसं की आता आपण म्हणालो की एका विद्यार्थ्याला एका जिल्ह्यामधून फॉर्म भरण्याची कदाचित असू शकते परवानगी त्या ठिकाणी. सो त्यामुळे जिल्हा निवड असेल तर ती व्यवस्थित काळजीपूर्वक करायची आहे. परीक्षा जी आहे तर ती 15 ऑगस्ट नंतर होण्याचा चान्स आहे. TCS आणि IBPS जे आहे तर ते हे परीक्षा घेणार आहेत. याच्यानंतर आपण जी ही टेस्ट सिरीज घेत आहोत तर याच्या मागचा एक उद्देश आहे की या ज्या आहेत तर आपण त्याच्यामध्ये 10 टेस्ट सिरीज घेत आहोत. मात्र या 10 टेस्ट सिरीजच्या माध्यमातून जवळजवळ 20-30 टेस्ट सिरीजचा अभ्यास तुमचा कसा होईल हाच माझा याच्या मागचा एक उद्देश आहे. एक प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं सखोल विश्लेषण आणि त्या प्रश्नाच्या आजूबाजूची सगळी माहिती आपण त्यात घेणार आहोत की जेणेकरून जास्तीत जास्त डेटा जो आहे हा तुमच्याकडे गोळा होईल आणि त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये 100% फायदा होणार आहे. एक प्रश्न घेतला, जसं की मी तुम्हाला उदाहरण सांगते, एका शिखरावरती जर प्रश्न आला तर त्याच प्रकारचा दुसरा प्रश्न कोणता येऊ शकतो, आणखीन कोणकोणती महाराष्ट्रामध्ये शिखरं आहेत, आणखीन कोणकोणती देशामध्ये शिखरं आहेत आणि महत्वाची जगामधली शिखरं कोणती, या सगळ्याचा अभ्यास त्या एका प्रश्नाच्या माध्यमातून तुमचा झाला पाहिजे. तरच एका प्रश्नाची किंवा एका मार्काची खात्री जी आहे तर ती तुमची होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही पठारांचा अभ्यास करता, नद्यांचा अभ्यास करता, शिखरांचा अभ्यास करता, अभयारण्यांचा अभ्यास करता, व्याघ्र प्रकल्पांचा अभ्यास करता, पक्षी अभयारण्य आहेत त्यांचा अभ्यास करतो आपण, जलविद्युत प्रकल्पांचा अभ्यास करतो, धरणांचा अभ्यास करतो, नद्या आणि नद्यांची उगम जी आहे त्यांचा आपण अभ्यास करतो. तर एकाच प्रश्नाशी मर्यादित राहू नका. एक प्रश्न वाचला तर त्याच प्रकारचा दुसरा प्रश्न कुठला आहे, आणखीन कुठल्या नद्या आहेत, आणखीन त्यांच्यावरची धरणं कुठली, आणखीन त्यांच्यावरचे जलविद्युत प्रकल्प कोणते आहेत, हा सगळा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल तेव्हाच तो 1 मार्क निश्चित झाला असं समजायचं आहे. आणि 1 मार्क कमी नाही, कारण प्रत्येक अर्ध्या मार्काने 1 मार्काने आपली पोस्ट जी आहे ही पोस्ट आपली निघून जाते. त्यामुळे 1 मार्क आपल्याला परीक्षेत मिळवत जाणं, गॅदर करत जाणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच पद्धतीने त्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या ऍपवरती मिळणार आहे. याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त जिल्ह्यांचे जे प्रश्न आहेत त्यांचा समावेश करणार आहोत. 17 जून पासून आपण पहिली टेस्ट सिरीज लॉन्च करत आहोत आणि त्याचं जे विश्लेषण असेल, ही पहिली टेस्ट जी आहे तर ती सर्वांसाठी मोफत आहे आणि याचं जे विश्लेषण असेल तर ते आपण युट्यूबच्या माध्यमातून घेणार आहोत. कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी हा माझा प्रयत्न आहे याच्या मागे. आणखी जर तुम्ही लावा न लावा याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला फोर्स करत नाहीये, मात्र जर पहिल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं तर कमीत कमी तुम्हाला कळेल की अभ्यास कसा करायला पाहिजे. हाच त्याच्या मागचा एक मुख्य उद्देश आहे. 17 जून ते 17 ऑगस्ट पर्यंत आपल्या ज्या 10 टेस्ट सिरीज आहेत त्या कम्प्लीट होणार आहेत. त्याच्यानंतर याची जी फीज आहे तर याची फीज आहे 300 रुपये याची फीज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट सिरीज मिळणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेचं तुम्हाला डीप मध्ये तिथे अनालिसिस मिळणार आहे. त्याचबरोबर
जे आपलं करंट अफेअर्स आहे तर त्याचे सुद्धा एक्स्ट्रा व्हिडिओ तिथे तुम्हाला मिळतील. आणि जर एक्स्ट्रा माहितीची आपल्याला गरज असेल तर ते सुद्धा एक्स्ट्रा व्हिडिओज तुम्हाला त्याच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जातील. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा की जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दल काही एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तर आता आपला मुख्य जो मुद्दा आहे तो की अभ्यास कसा करावा. जसं मी सांगितलं आता की नुसते तुम्ही प्रश्न वाचत आहात की तुम्ही नुसती थिअरी वाचत आहात, याच्यामध्ये दोन्हीही याचा काहीही आपल्याला उपयोग होणार नाहीये, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही नुसते प्रश्न वाचत आहात तरी त्याचा सुद्धा काही उपयोग होणार नाही, आणि जर तुम्ही नुसती थिअरी वाचत आहात तर त्याचा सुद्धा काहीही उपयोग होणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला दोघांचा सुद्धा एकत्रित अभ्यास करायचा आहे. आता दोघांचा एकत्रित अभ्यास कसा कराल तुम्ही, तर आयोगाने आपल्याला सिलेबस दिलेला आहे, तर त्या सिलेबसमध्ये एक एक शब्द मेन्शन केलेला आहे. जसं की संधी आहे, तर संधीचा थिअरी वाचताना तुम्ही काय करणार, तर स्वरसंधी करायची, व्यंजन संधी करायची आणि काय विसर्ग संधी करायची. त्याच्या डीप मध्ये आपल्याला जायचं आहे का, तर नाही. या परीक्षेसाठी आपल्याला त्याच्या डीप मध्ये जायचं नाही, त्यांचे उपप्रकार आपल्याला अभ्यासायचे नाही. जसं आपण जर प्रश्नपत्रिका बघितला तर स्वरसंधी आली, माझ्यासमोर 5 उदाहरणं आली, आयोगाने प्रश्न विचारलेला असेल तर स्वरसंधीचा, तर आधी मला संधी म्हणजे काय हे माहिती पाहिजे, संधीचे प्रकार माहिती पाहिजे. स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी असे 3 प्रकार आहेत, हे मला माहिती पाहिजे. स्वरसंधी कशी ओळखायची, व्यंजन संधी कशी ओळखायची, विसर्ग संधी कशी ओळखायची, हे मला माहिती पाहिजे. इतकी माझी थिअरी वाचून झाली की त्याच्यानंतर मला काय करायचे आहे, त्याचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. त्याचे कमीत कमी मी 50 प्रश्न सॉल्व्ह करेन, किंवा मागच्या वर्षांच्या आलेल्या प्रश्नपत्रिका त्याच्यातून प्रश्न वाचेन, किंवा जसं मी आधी सांगितलं होतं, आधी एक व्हिडिओ आहे आपला युट्यूबवरती आपल्या सरळ सेवेचा अभ्यास कसा करावा त्याच्या संदर्भात, तर त्या ठिकाणी मी सांगितलेलं होतं की जेवढ्या इतर स्पर्धा परीक्षांना आलेले मुख्य परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत, त्याच्यातले 1 लाइनर जे प्रश्न आहेत ते तुम्हाला अभ्यासायचे आहेत, जे की तुम्हाला या स्पर्धा परीक्षेमध्ये सरळ सेवेमध्ये कामाला येणार आहेत आणि 100% ते कामाला येणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे अभ्यास कसा करायचा, तर फक्त थिअरी आहे का, नाही. फक्त प्रश्न आहेत का, नाही. थिअरी प्लस प्रश्न असले पाहिजे, तरच तुम्ही एक 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 मार्क इतरांच्या पुढे जाणार आहात. ठीक आहे, आता काय काय वाचायचं, तर तेच की आतापर्यंत जे आयोगाने आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे ते सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासक्रम वाचा. तो अभ्यासक्रम तुमच्या समोर ठेवा. त्या अभ्यासक्रमामध्ये जेवढे काही टॉपिक मेन्शन केलेले आहेत ते प्रत्येक टॉपिक, त्याची थिअरी आणि त्याचे 50-50 प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्यानंतर काय वाचायचं नाही, तर नुसते प्रश्न वाचायचे नाहीत. नुसते प्रश्न जे आहेत हे नुसते प्रश्न वाचायचे नाहीत, कारण ऍज इट इज सेम प्रश्न रिपीट झाले तर किती प्रश्न रिपीट होतील, तर एक समजा की 8 ते 10 प्रश्न रिपीट होतील. त्याच्यावरचं काय, त्याच्यावरचा तुम्हाला अभ्यास पाहिजे. तर त्यामुळे हे इतके नुसते तुम्ही जर प्रश्न वाचत बसला तर लकीली समजा 8, 10, 15 प्रश्न रिपीट झाले तर तेवढेच येतील आपल्याला. बाकीच्या प्रश्नांचं काय, तर बाकीचे प्रश्न हे वरतून या अभ्यासामधून कव्हर होणार आहे. प्रश्नांचा सराव कसा करायचा, जसं मी मगाशी सांगितलं की जर तुम्हाला एखाद्या शिखरावरती प्रश्न आलेला असेल, तर महाराष्ट्रात असेल किंवा भारतातली असतील, जगातली असतील, आपण भारतापर्यंत सीमित राहू, तर भारतातली जेवढी शिखरं आहेत त्या सगळ्या शिखरांचं तुमचं वाचन झालं पाहिजे. तेवढ्या सगळ्या शिखरांचं अभ्यास तुम्ही केला पाहिजे. अभ्यास म्हणजे काय, त्यांची नावं माहिती पाहिजेत, आणि ती जी शिखरं आहेत तर ती कोणकोणत्या राज्यात आहेत यांचा अभ्यास करायचा आहे. अभयारण्य विचारलं की भारतातली सगळी अभयारण्य वाचायची. जसं मगाशी म्हणाल जलविद्युत प्रकल्प म्हणाला की सगळे जलविद्युत प्रकल्प वाचायचे. धरणे विचारलं की सगळी धरणे वाचायची. प्रयोग विचारला की सगळे प्रयोग वाचायचे. कर्तरी, कर्मणी, भावे सगळे प्रयोग वाचायचे. अशा पद्धतीनेच तुम्हाला प्रश्नांचा सराव करायचा आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त सराव कराल त्याचाच तुम्हाला आउटपुट त्या परीक्षेमध्ये मिळणार आहे. गणितांचा अभ्यास कसा करायचा ते सुद्धा मी सांगणार आहे. किती प्रश्नपत्रिका सोडवाव्यात, तर कमीत कमी 10 ते 20 प्रश्नपत्रिका तुमच्या सोडवून झाल्या पाहिजेत, तरच तो जो स्पीड आहे, जो ऍक्च्युअल परीक्षेमध्ये आपल्याला पाहिजे तो स्पीड तुम्हाला मिळेल ज्यावेळेस तुम्ही 10 ते 20 प्रश्नपत्रिका सॉल्व्ह कराल. 10 कुठल्या, तर आयोगाच्या आधी प्रश्नपत्रिका आहेत आपल्याला अवेलेबल वेबसाईटवरती, तर त्या तुम्ही करू शकता. आणि एक्स्ट्रा तुम्ही 10 टेस्ट सिरीज करा. याच्यामधून तुम्हाला काय करणार आहे, एक्स्ट्रा माहिती करणार आहे, आणि याच्यामधून तुम्हाला अप्रोच करणार आहे परीक्षेचा की तुमचा स्पीड किती आहे परीक्षामध्ये, त्या परीक्षेमध्ये ते प्रश्न सॉल्व्ह करण्याचा. ठीक आहे, आता TCS आणि IBPS परीक्षा घेत आहे तर काय बदल होणार आहे का, तर काय बदल असेल बरं, एकतर फार सोपे प्रश्न किंवा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न, आउट ऑफ द सिलेबस प्रश्न असे आपल्याला एक्सपेक्टेड आहेत. एक 4, 5, 6 प्रश्न असे परीक्षेमध्ये असतातच. ठीक आहे, सगळं सोपं सोपं विचारून जमत नाही, नाहीतर सगळेच मुलं पास होतील. आणि अभ्यास काय,
आता TCS IBPS की बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की TCS घेणार आहे, IBPS घेणार आहे, तर सगळंच बदललंय. सगळं बदलत नसतं. अभ्यासक्रम तोच राहतो. मराठी व्याकरण बदलत नाही कधी, इंग्लिश व्याकरण कधीच बदलत नाही, गणित कधीच बदलत नाही. त्याचा पॅटर्न कदाचित बदलेल. इथे आपल्याला सोपा प्रश्न विचारला, तिथे थोडासा आणखीन कठीण विचारला जाईल. एका प्रश्नावरती 4 प्रश्न विचारले जातील. म्हणजे गणितावरती सेटिंग अरेंजमेंट असेल, कदाचित त्याच्यावर 4 प्रश्न किंवा 3 प्रश्न विचारले जातील. असा पॅटर्न मध्ये बदल होऊ शकतो. मात्र काळ, काम, वेग आहे, कालमापन आहे, घड्याळाची गणित आहेत, कॅलेंडरची गणित आहे, त्याच्यात काही बदल नसतो होत. ठीक आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात बदल होत नाही. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की किती सरळ सेवा भरतींचा तुम्हाला फॉर्म भरला पाहिजे. तर आपण बघतोय की बऱ्याच सरळ सेवा भरतींच्या ज्या परीक्षा आहेत त्या येत्या काळामध्ये आपल्या समोर येणार आहेत. तर मी काय म्हणेन की जास्तीत जास्त जेवढ्या परीक्षांचा फॉर्म जर तुम्ही त्याच्यासाठी ऍप्लिकेबल असाल, म्हणजे एलिजिबल असाल, पात्र असाल त्याच्यासाठी, तर तुम्ही नक्कीच सगळ्या परीक्षांचे फॉर्म भरायचे. कारण याच्यामधून आपण खूप जास्त शिकत जातो जेव्हा आपण खूप जास्त परीक्षा देत जातो तेव्हा. आणि काय माहित की आपल्याला कोणती पोस्ट मिळणार आहे हे आपल्याला नसतं माहिती. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही जर त्या परीक्षेसाठी पात्र असाल तर नक्कीच मी म्हणेन सगळ्या परीक्षांचे तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे. प्रत्येक परीक्षेचा अभ्यास सारखाच आहे का, तर काही प्रमाणात होय. अगदी किती टक्के, तर 80% अभ्यास सारखाच आहे असं मी म्हणेन. मराठी व्याकरण आहे सगळीकडे आहे, इंग्रजी व्याकरण आहे सगळीकडे आहे, गणित बुद्धिमत्ता आहे सगळीकडे आहे. GSचा फक्त काय असतो, थोडासा पॅटर्न बदलतो. जर आरोग्य भरती असेल, जिल्हा परिषदेची भरती असेल, तर त्या ठिकाणी GSचे प्रश्न आहेत ते बदलणार आहेत. ठीक आहे, की जे आपण आधीच कधीच वाचलेले नसतील. त्या फील्डशी, त्या जॉब प्रोफाईलला सुटेबल असे प्रश्न त्या परीक्षेमध्ये त्या भरतीनुसार ऍड होत असतात. त्यामुळे तेवढा भाग बदलला तर बाकी मात्र सगळा भाग सारखाच असतो. त्यामुळे कधीच हा जो आपण अभ्यास करतोय, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, हा कधीच वाया जात नाही. काठिण्य पातळी काय असेल परीक्षेची, तर आतापर्यंत आपण जर बघितले तर अगदी 60-70 प्रश्न अगदी आपल्याला सगळ्यांना सुटतील असेच असतात. वरचे 30 ते 40 प्रश्न जे आहेत तर ते थोडेसे डिफिकल्ट असतात. तर असाच पेपरचा पॅटर्न असेल, पेपरचा पॅटर्न असाच असणार आहे. इथपर्यंत कट ऑफ येऊन थांबेल का, तर नाही. कट ऑफ नेहमीच 70-80च्या वरती जातो. आणि त्यामुळेच आपण बघतो की सरळ सेवा भरतींचे जे कट ऑफ आहेत तर ते नेहमीच जास्त लागतात. ठीक आहे. कट ऑफ किती जाईल, तर तेच म्हणालो की नेहमीच हा कट ऑफ जास्तच असतो, नेहमीच हा कट ऑफ जास्तच असणार आहे. नुसतेच तुम्ही जर प्रश्न वाचत असाल तर मगाशी मी सांगितलं की नुसतेच प्रश्न वाचत बसू नका, त्याच्यासोबत तुम्हाला थिअरी वाचायची आहे. फक्त आता काय झालंय ना की ज्या प्रश्नपत्रिका तुम्हाला अवेलेबल आहेत त्याचा काय एक म्हणता येईल की ड्रॉबॅक किंवा त्रुटी त्याच्यातून काय होतीये माहितीये, की प्रश्न आहे वरती, त्याचं खाली लगेच उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे आपण आपल्या मेंदूचा अजिबात वापर करत नाहीये. सरळ सरळ प्रश्न वाचतोय, सरळ सरळ उत्तर वाचतोय. त्यातले जे 4 ऑप्शन आहेत की नाही ते सुद्धा आपण वाचत नाही आहोत. ज्या काही आपल्याला सगळ्यांना सेमच प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. सो त्याच्यात असा हा जो पॅटर्न आहे की हा पॅटर्न दिसतोय. आणि त्यामुळे नुसते प्रश्न वाचू नका, हे मी त्याच्यासाठी सांगते. कारण आपण तिथं आपलं डोकं लावत नाहीये, त्या 4 ऑप्शनवरती विचार करत नाहीये. हा ऑप्शन दिलाय तर हा का नाहीये, हा ऑप्शन दिलाय तर हा का नाहीये, हा कर्तरी प्रयोग आहे तर कर्मणी का नाही, भावे आहे का, असा आपण विचार नाही करत आहे त्या ठिकाणी. आणि त्यामुळे जितकी थिअरी वाचाल तितकेच प्रश्न, तितक्याच प्रश्नपत्रिका आणि तितक्याच टेस्ट सिरीज, असा काय म्हणतात 4 in 1 हाच फॉर्म्युला जो आहे हाच तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोगी ठरणार आहे. सगळा अभ्यास झाल्यानंतर जितके जास्त तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवता येतील तितक्या जास्त प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा. जसं म्हणाले मी 20 पर्यंत प्रश्नपत्रिका करणं कंपल्सरी आहे. तुम्हाला जर पोस्ट हवीच असेल यावर्षी तर 100% तुम्हाला 20 पर्यंत टेस्ट पेपर जे आहे ते सॉल्व्ह करणं मस्ट आहे, मस्ट आहे. तरच तुमचा गणितांचा स्पीड वाढणार आहे. तरच तुम्हाला प्रश्न पटपट समजून घेण्याची जी तुमची क्षमता आहे ती वाढणार आहे. तुमची रिडिंग कॅपॅसिटी वाढणार आहे, रिडिंग स्किल तुमची जास्त अजून डेव्हलप होणार आहे. तुम्हाला प्रश्न समजून घ्यायचा हे पटकन कळणार आहे. जितकं जास्त तुम्ही वाचन कराल तितकंच, जितके जास्त तुम्ही गणिताचे प्रश्न सॉल्व्ह कराल तितकाच तुम्हाला गणित जो आहे हा फायदेशीर ठरणार आहे पेपरमध्ये. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि आपण कसा अभ्यास करत आहोत या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ बसवा आणि खूप जास्त अभ्यास करा. आपल्याकडे 2 ते 2.5 महिने आहेत. या दिवसांमध्ये अजिबात वेळ वाया घालवू नका. कारण तुम्हाला माहिती आहे की संधी जी आहे ही संधी वारंवार येत नाही. एकदाच संधी येत असते आपल्यापर्यंत. आपण जर ती ग्रॅब नाही केली, तिचा फायदा नाही घेतला तर मग संधी निघून गेल्यावर पश्चाताप करण्या वाचून आपल्याकडे काहीही उरत नाही, काहीही उरत नाही. आणि त्यामुळे
खूप जास्त अभ्यास करा आणि खूप छान पेपर द्या. आणि पुढचा जो आपला व्हिडिओ असेल तर त्याच्यामधून आपण जसं आता आपण म्हणालो आहोत की प्रश्नांचं जेवढं डिटेलमध्ये अनालिसिस करता येईल तर तशाच प्रकारच्या क्वेश्चनच्या सिरीज ज्या आहेत तर त्या मी सब्जेक्ट वाईज घेणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा की जेणेकरून पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे तुमच्या परीक्षेमध्ये. ठीक आहे, थांबूया आपण इथे.